हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण 10th स्टँडर्डच्या डिफेन्स स्टडीज या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, डिफेन्स स्टडीजचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो लेट स्टार्ट. सो सी, सेकंड चॅप्टरचं नाव आहे इंटरनल सिक्युरिटी. सेकंड चॅप्टरचं नाव काय आहे? इंटरनल सिक्युरिटी. म्हणजे काय? अंतर्गत सुरक्षा. द डिफेन्स ऑफ द टेरिटरी, सॉव्हरेनिटी अँड फ्रीडम ऑफ द कंट्री is the fundamental aspect of India's security policy. It means, तर पहा, टेरिटरी, सॉव्हरेनिटी अँड फ्रीडम ऑफ द कंट्री म्हणजे प्रदेश, सार्वभौमत्व अँड फ्रीडम ऑफ द कंट्री देशाचे स्वातंत्र्य is the fundamental aspect of India's security policy. तर यांचे प्रोटेक्शन करणे, संरक्षण करणे हा इंडियाच्या, भारताच्या सिक्युरिटी पॉलिसी म्हणजे सुरक्षा विषयक धोरणाचा पाया आहे. Even though this approach to security is important, it is not the only approach to the understanding of the broad range of security issues that a nation faces. तर पहा, हा पर्स्पेक्टिव्ह, हा दृष्टिकोन जरी इम्पॉर्टंट असला तरी सिक्युरिटी या कन्सेप्टची व्यापकता समजण्यासाठी तो पुरेसा नाहीये. सिक्युरिटी पॉलिसी in a wider sense encompasses the economic, industrial and technological base, the cohesiveness of the socio-cultural structure, the resilience and stability of the political system and the efficacy of diplomacy. तर पहा, एका व्यापक पातळीवरती सिक्युरिटीचे धोरण पाहिले, सुरक्षिततेचे धोरण पाहिले तर त्यामध्ये इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक अँड टेक्नॉलॉजिकल बेस म्हणजे तंत्रज्ञानाचा पाया, दी कोहेसिव्हनेस ऑफ द सोशिओ कल्चरल स्ट्रक्चर म्हणजे पहा सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे एकत्रीकरण, दी रिझायलेन्स अँड स्टेबिलिटी ऑफ दी पॉलिटिकल सिस्टीम अँड द इफिशियन्सी ऑफ डिप्लोमेसी. तर पहा, राजकीय व्यवस्थेचे स्थैर्य आणि लवचिकपणा अँड द इफिकेसी ऑफ डिप्लोमेसी म्हणजे राजनयाची परिणामकारकता, तर या सर्वांचा समावेश होतो. ओके, देयर इज अ नीड टू कनेक्ट द मिलिटरी कॅपॅबिलिटी अप्रोच टू सिक्युरिटी पॉलिसी विथ द डोमेस्टिक पॉलिसी. तर पहा, सिक्युरिटी पॉलिसी म्हणजे संरक्षण धोरणामध्ये मिलिटरी कॅपॅबिलिटी अप्रोच म्हणजे लष्करी क्षमतेचा दृष्टिकोन हा डोमेस्टिक पॉलिसीशी जोडण्याची गरज आहे. This chapter goes beyond conventional approaches that identify security with the defense of frontiers and focuses on the emergent threat of internal security. तर पहा, सीमा सुरक्षेसारख्या ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक संरक्षण विषयक, सिक्युरिटी विषयक पॉलिसीच्या पलीकडे जाऊन इंटरनल सिक्युरिटीकडे देखील बघण्याचे कार्य या चॅप्टरमध्ये केलेले आहे. दिस थ्रेट इज अन इम्पॉर्टंट चॅलेंज टू इंडियाज नॅशनल सिक्युरिटी टुडे. तर पहा, इंडियाच्या इंटरनल सिक्युरिटीला असणारा धोका हे नॅशनल सिक्युरिटीसाठी एक मोठे चॅलेंज आहे, आव्हान आहे. द UN हाय लेवल पॅनल ऑन threats, challenges and changes argues that today's threats recognize no national boundaries but are connected and must be addressed at the global, regional and national levels. तर पहा, threats, challenges and changes म्हणजे धोके, challenges म्हणजे आव्हाने आणि changes म्हणजे काय, तर बदल यांवरील UN म्हणजे युनायटेड नेशन्स यांच्या हाय लेवल पॅनल, तर पहा
म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय स्टडी ग्रुपनेही असा आर्ग्यूज म्हणजे दावा केला आहे की आपत्ती किंवा धोके नॅशनल बाउंड्रीज म्हणजे राष्ट्रीय सीमारेषा ओळखत नाहीत, तर त्या अँड मस्ट बी ॲड्रेस ॲट द ग्लोबल रिजनल अँड नॅशनल लेवल्स, तर त्या परस्परांशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच त्यांचा सामना ग्लोबल म्हणजे जागतिक, रिजनल म्हणजे प्रादेशिक अँड नॅशनल लेवल्स म्हणजे राष्ट्रीय पातळीवर करावा लागतो. इट आयडेंटिफाईज एरियाज ऑफ थ्रेड्स विथ विच द वर्ल्ड मस्ट बी कन्सर्न. तर पहा, जगाने दखल घ्यावी असे काही धोके, असे काही थ्रेड्स या ग्रुपने, या गटाने ॲड्रेस म्हणजे निदर्शनास आणून दिले आहेत. सो सी, तर ते कोणकोणते धोके आहेत ते आपण बघूया. सो फर्स्ट आहे इकॉनॉमिक अँड सोशल थ्रेड्स इन्क्लुडिंग पॉवर्टी, इन्फेक्शियस डिसीजेस अँड एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. म्हणजे तर पहा, पॉवर्टी या शब्दाचा अर्थ काय? दारिद्र्य. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे संसर्गजन्य आजार अँड एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजे पर्यावरणीय ऱ्हास. तर यांचा समावेश असलेले इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक अँड सोशल थ्रेट्स म्हणजे सामाजिक धोके. सेकंड आहे इंटरस्टेट कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? आंतरराज्य संघर्ष. नेक्स्ट आहे इंटरनल कॉन्फ्लिक्ट इन्क्लुडिंग सिव्हिल वॉर, जिनोसाइड अँड अदर लार्ज स्केल अट्रॉसिटीज. तर पहा, इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स मध्ये सिव्हिल वॉर, जिनोसाइड अँड लार्ज स्केल अट्रॉसिटीज म्हणजे व्यापक स्वरूपाच्या अत्याचारांचा समावेश होतो. नेक्स्ट आहे न्यूक्लिअर, रेडिओलॉजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल वेपन्स. आणि लास्ट आहे टेररिझम म्हणजे काय? तर दहशतवाद. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत सम इंटरनल सिक्युरिटी थ्रेट्स टू इंडिया म्हणजे इंडिया समोरील काही इंटरनल सिक्युरिटी विषयक थ्रेट्स. दिस सेक्शन वुड नाव फोकस ऑन द फॉलोइंग थ्रेट्स टू इंडियाज इंटरनल सिक्युरिटी. तर पहा, हा सेक्शन, हा विभाग इंडियाच्या इंटरनल सिक्युरिटीला असणाऱ्या काही थ्रेट्सवर, धोक्यांवर लक्ष केंद्रित करीत आहे. तर पहा, ते कोणकोणते धोके आहेत? फर्स्ट वन आहे क्रॉस बॉर्डर टेररिझम इन जम्मू अँड काश्मीर म्हणजे जम्मू आणि काश्मीर मधील क्रॉस बॉर्डर टेररिझम म्हणजे सीमा रेषेपलीकडील दहशतवाद. सेकंड आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इन सर्टन एरियाज. तर पहा, काही क्षेत्रातील लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे डाव्या उग्रवाद्यांच्या अतिरेकी कारवाया. देन थर्ड आहे टेररिझम म्हणजे दहशतवाद. आणि फोर्थ आहे क्रॉस बॉर्डर टेररिझम इन द नॉर्थ ईस्टर्न रिजन ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या नॉर्थ ईस्टर्न रिजन भागामध्ये क्रॉस बॉर्डर टेररिझम म्हणजे सीमापार दहशतवाद. ओके, सो फर्स्ट जम्मू अँड काश्मीर. तर पहा, जम्मू आणि काश्मीर मधील सीमा रेषेपलीकडील दहशतवाद याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत. द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर कन्सिस्ट ऑफ 3 regions लडाख, जम्मू अँड काश्मीर. इट मीन्स लडाख, जम्मू आणि काश्मीर यांच्या सीमारेषा. दिस स्टेट शेअर्स बॉर्डर्स विथ पाकिस्तान, अफगाणिस्तान अँड चायना, thus making it a very important state of the Indian Union. तर पहा, लडाख, जम्मू आणि काश्मीर यांच्या सीमारेषा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनशी जोडलेल्या असल्याने भारतीय इंडियन युनियन म्हणजे भारतीय संघराज्यामध्ये या स्टेटचे विशेष महत्त्व आहे. You have studied the border disputes that exist between India and Pakistan and India and China in the region of Jammu and Kashmir. तर पहा, भारत आणि पाकिस्तान त्याचबरोबर भारत आणि चीन यांच्यामधील
जम्मू आणि काश्मीर या रिजन मध्ये, या प्रदेशामध्ये असणाऱ्या बॉर्डर डिस्प्यूट्स म्हणजे सीमावादाचा स्टडी तुम्ही ऑलरेडी केलेलाच आहे. You may have read about various conflicts that exist between various militant groups and Indian security focuses in Kashmir. तर पहा काश्मीर मधील militant groups and Indian security म्हणजे अतिरेकी संघटना आणि भारतीय लष्कर यांच्यातील विविध स्वरूपाच्या संघर्षाविषयी तुम्ही रीड केले असेलच. The state of Jammu and Kashmir (J&K) has been affected by terrorist and separatist violence sponsored and supported from across the border for more than 2.5 decades. तर पहा जम्मू आणि काश्मीर मध्ये प्रिव्हियस म्हणजे मागील 2.5 डिकेड्स म्हणजे जवळजवळ अडीच डिकेड्स म्हणजे दशके टेररिस्ट म्हणजे दहशतवादी अँड सेपरेटिस्ट व्हायलन्स म्हणजे फुटीरतावादी गटांकडून होणाऱ्या हिंसेला तोंड द्यावे लागत आहे, फेस करावे लागत आहे. The militancy in the state is linked with infiltration of terrorists from across the border. तर पहा या हिंसक कारवायांना सीमेपलीकडून पाठिंबा मिळत आहे. Sometimes there is an increase in infiltration from the Pakistan side and the Indian security forces have to respond to ensure that the terrorists are prevented from entering Indian territory. तर पहा स्टेट मधील राज्यामधील या आक्रमकतेचे कारण म्हणजे आपल्या बॉर्डर कडून होणारी टेररिस्टची म्हणजे दहशतवाद्यांची घुसखोरी होय. आणि काही वेळेस पाकिस्तानच्या बाजूने होणाऱ्या घुसखोरीमध्ये वाढ होते आणि घुसखोरांना भारतीय रिजन मध्ये, भारतीय प्रदेशामध्ये येण्यापासून रोखण्यासाठी भारतीय लष्कराला प्रतिकार करावा लागतो. ओके. There have been many instances in Kashmir where young children were used by militants to throw stones on security forces. तर पहा काश्मीर मध्ये असे अनेक प्रसंग घडले, अनेक इन्स्टन्सेस घडले की जिथे अतिरेक्यांकडून लष्करावर दगडफेक करण्यासाठी यंग चिल्ड्रन म्हणजे तिथल्या स्थानिक तरुण मुलांचा वापर केला गेला. There have also been instances where the militants have burned down several school buildings. तसेच अतिरेक्यांनी अनेक शाळांना आग लावून त्या नष्ट केल्याची उदाहरणे आहेत. The militants have also attacked residential cantonments of security forces that have resulted in the killing of security forces and civilians. तर पहा त्यांनी लष्करी दलांच्या निवासी क्षेत्रांवर त्याचबरोबर सिव्हिलियन्स म्हणजे नागरी वस्तीवर हल्ला करून अटॅक करून अनेक मिलिटन्स म्हणजे अनेक सैनिकांचा आणि नागरिकांचाही बळी घेतला आहे. तर पहा इथे तुम्ही फोटो बघू शकता. फोटोज ऑफ स्कूल्स बर्न इन काश्मीर. तर पहा काश्मीर मधील आगीमध्ये भस्म झालेल्या स्कूल्सचे आपल्याला इथे फोटो दिसतात आहे. The union government and the state government has adopted a multi-pronged approach to contain cross-border infiltration. तर पहा युनियन गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र शासन and the state government म्हणजे राज्य शासन. तर यांनी सीमेपलीकडून होणारी ही जी घुसखोरी आहे ही थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. This is done in the following ways. तर आता आपण बघणार आहोत ते कोणकोणते उपाय केलेले आहेत. फर्स्ट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ बॉर्डर फेन्सिंग म्हणजे काय तर सीमा रेषेवर कुंपण घालणे. सेकंड आहे इम्प्रूव्ड टेक्नॉलॉजिकल सर्व्हिलियन्स
म्हणजे टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देखरेख आणि नियंत्रण करण्यात सुधारणा करणे. नेक्स्ट आहे इम्प्रूव्ड इंटेलिजन्स. त्यानंतर डिस्करेजमेंट ऑफ द लोकल यूथ फ्रॉम जॉईनिंग मिलिटन्सी. म्हणजे काय, तर लोकल यूथ म्हणजे स्थानिक युवकांना दहशतवादी कृत्यात सामील होण्यापासून डिस्करेजमेंट म्हणजे परावृत्त करणे. ओके. The government has also tried to ensure that the socio-economic problems faced by the people of the state are properly looked into. तर पहा, जम्मू आणि काश्मीर मधील पीपल्सला, जनतेला ज्या सोशिओ म्हणजे सामाजिक, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम्सला, समस्यांना तोंड द्यावे लागते, त्या प्रॉब्लेम्सची वेळीच दखल घेण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटने केला आहे, शासनाने केला आहे. टू अचीव दिस देर इज अ नीड ऑफ मेंटेन पीस अँड स्टेबिलिटी इन दी रिजन. तर पहा, हे पर्पज, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थातच या क्षेत्रामध्ये, या फील्डमध्ये पीस म्हणजे शांतता आणि स्टेबिलिटी म्हणजे स्थैर्य राखले पाहिजे. Therefore, the government seeks to provide an opportunity to all the sections of the population to participate in the decision making process. तर पहा, म्हणून गव्हर्नमेंटने सर्व समाज घटकांना डिसिजन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची, इन्व्हॉल्व होण्याची अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी उपलब्ध करून दिली आहे. The government of India has launched a scheme called UDAN that aims at skills development of the state's unemployed youth to enable them to seek employment in various industries. तर पहा, भारत सरकारने उडान या नावाची एक योजना कार्यान्वित केली असून तिचे पर्पज, तिचे उद्दिष्ट स्टेटमधील, राज्यामधील अनएम्प्लॉयड यूथ म्हणजे बेरोजगार युवकांमध्ये कौशल्य निर्माण करणे आणि त्यांना विविध उद्योगधंद्यांमध्ये रोजगार मिळवण्यासाठी सक्षम करणे, एबल करणे असे आहे. ओके. The state of Jammu and Kashmir faces another important problem. The growth of militancy in early 1990s resulted in the displacement of a large number of Kashmiri Pandit families along with some Sikh and Muslim families from the Kashmir Valley to Jammu, Delhi and other parts of the country. It means जम्मू आणि काश्मीर मधील पीपल्सचे, लोकांचे स्थलांतर हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 1990च्या सुरुवातीपासून या राज्यामध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या. तर त्यामुळे काय झालं, तर काही शीख आणि मुस्लिम फॅमिलीसह फार मोठ्या संख्येने काश्मीरी पंडित काश्मीर खोऱ्यातून, काश्मीर व्हॅली म्हणजे काश्मीर खोरे, तर काश्मीर खोऱ्यातून जम्मू, दिल्ली आणि देशाच्या अनेक रीजनमध्ये, भागामध्ये स्थलांतरित झाले. The Indian government has been providing relief and rehabilitation to the displaced people from Kashmir. तर पहा, काश्मीर मधून विस्थापित झालेल्या पीपल्सला, लोकांना इंडियन गव्हर्नमेंट म्हणजे भारतीय सरकार मदत करून त्यांचे पुनर्वसन करीत आहे. तर पहा, इथे आपण फोटो बघू शकतो. बॉर्डर फेन्सिंग इन जम्मू एरिया म्हणजे काय, तर जम्मू क्षेत्रातील बॉर्डरवरील, सीमेवरील कुंपण. ओके. नेक्स्ट आपण पाहणार आहोत लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय, तर काही फील्ड्स मधील, काही क्षेत्रांमधील लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे डाव्या उग्रवाद्यांच्या अतिरेकी कारवाया. The origin of the left wing extremist movement, otherwise called the Naxalite movement, can be traced to the Telangana movement 1946 to 1951. तर पहा, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट मूवमेंट ही नेक्झालाइट मूवमेंट म्हणूनही ओळखली जाते आणि याचे मूळ तेलंगणा मूवमेंट आढळते. Telangana movement. The region now being called Telangana
was part of the erstwhile Hyderabad state which became part of India. तर पहा आज तेलंगणा म्हणून ओळखला जाणारा हा रिजन हा प्रदेश पूर्वीच्या हैदराबाद राज्याचा हैदराबाद स्टेटचा भाग होता आणि तो नंतर भारताचे एक स्टेट बनला एक राज्य बनला. The Telangana movement was a rebellion by the peasant community against the feudal lords of the Telangana. तर पहा तेलंगणामधील सरंजामदारांविरोधात फार्मर्सनी शेतकऱ्यांनी जे बंड केले त्याला तेलंगणा मुवमेंट म्हटले जात असे. The Telangana movement was a product of the effort by communist and socialist parties to organize the peasantry against injustices committed by the feudal lords. तर पहा सरंजामी जमीन मालकांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये कम्युनिस्ट अँड सोशलिस्ट पार्टीज म्हणजे साम्यवादी आणि समाजवादी पार्टीजनी पक्षांनी जे प्रयत्न केले त्याची परिणती म्हणजे तेलंगणा मुवमेंट. ओके. In 1967, protests were held in Naxalbari against the feudal system in India. तर पहा 1967 मध्ये इंडियातील feudal system म्हणजे सरंजामी पद्धतीच्या विरोधात नक्षलबारी येथे निषेधात्मक आंदोलन करण्यात आले. Since the protest began in Naxalbari, it has been called Naxalite movement. तर पहा या निषेध आंदोलनाची सुरुवात नक्षलबारी येथून झाली म्हणून यास नेक्झालाइट मूवमेंट असे म्हटले गेले. They are also referred to as Maoist because they follow the ideology of Mao Zedong, Mao Zedong. तर पहा त्यांना मायोस्ट असेही म्हटले जाते. याचं रिझन आहे की ते मायो झेडॉंग म्हणजे मायो झेतुंग यांच्या विचारसरणीचा पाठपुरावा करतात. This movement is known to follow violent means to promote their ideology. This has resulted in loss of lives and property. तर पहा आपल्या विचारसरणीच्या प्रसारासाठी ही मूवमेंट हिंसक मार्गाचा अवलंब करते. This has resulted in loss of lives and property. तर पहा यामधून काय होतं तर यामधून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. सो फ्रेंड्स या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडले असल्यास नक्की लाईक करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स काही क्वेरीज विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि आपले व्हिडिओ लेक्चर्स शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम विजिट केले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव. टेक केअर.